चला आज शेवया खीर बनवूया. एका टोपात गरम पाणी करत ठेवले, ते असे उकळ आले की साईडला उतरवून घ्यायचे. त्यानंतर गॅसवर आपलं हे पॅन ठेवून ते पॅन गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचे. तूप थोडंसं गरम झालं की 2-3 बदाम बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि थोडेसे मनुका टाकून हे परतून घ्यायचे. त्यानंतर आपली शेवया खीरचे आपण व्हर्मिसेल बोलतोय ते आतमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. थोड्या वेगळ्या प्रकारची शेवया खीर बनवणार आहे मी, दूध न वापरता. दूध आपण शेवटी वापरणार आहोत या शेवया खीरमध्ये. अशी शेवया खीर बनवली की आपण 2 दिवस ती खीर आपण दूध टाकून खाऊ शकतो आणि खूप चवदारही लागते. एकदा नक्की ट्राय करा. अशा प्रकारे ही व्हर्मिसेल आपल्याला परतून घ्यायचे आणि ते जरासे हे ऑलरेडी माझे भाजलेले व्हर्मिसेल आहेत. आता आपल्याला ते तयार होतील एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आतमध्ये. हे आपण गरम केलेलं पाणी, ते पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि हे ढवळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटामध्ये हे आपली व्हर्मिसेल शिजून तयार होतील आणि ते शिजले की त्यामध्ये आपल्याला चवीपुरती साखर टाकून घ्यायची. साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर जास्त गोड टाकू शकता. मी जरा जास्त साखर टाकते कारण आपण दूध नंतर वापरणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण साखर विरघळली की त्यानंतर वेलची पावडर टाकून घ्यायची आणि थोडंसं केसर टाकून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही एकदा शेवया खीर नक्की ट्राय करा. खरं सांगते 2 दिवस ही तुम्ही शेवया खीर अशी करून खाऊ शकता. हे बघा, आता एका वाटीत आपल्याला शेवया खीर पहिली काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आतमध्ये दूध टाकून मुलांना कसं पाहिजे तशी तुम्ही सर्व करू शकता आणि ही अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, माझ्या मुलांना अशी शेवया खीर खूप आवडते. तुम्ही एकदा ट्राय करा. हे बघा, अशा प्रकारे ज्याला जसं पाहिजे तसं खायला देऊ शकता. यम्मी. थँक्यू.